विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी आज महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासोबत बैठक घेऊन वरळीतील विविध नागरी समस्यांचा आढावा घेतला। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी सचिन अहिर यांना सत्ताधारी महायुतीकडून मोठं बळ मिळत असल्याच्या चर्चेला खतपाणी मिळालं। एकसंध शिवसेनेतून विधान परिषदेवर निवडून आलेले सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांमधले मानले जात होते। त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। सचिन अहिर यांनी आरोग्य, सुविधा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पार्किंग, मोनोरेल, मेट्रो जोडणी, फुटपाथ आणि उद्यानांच्या देखभालीबाबत वरळीत तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना या महापालिका आयुक्तांना दिल्या। धोबीघाट परिसरात मोफत प्रसूतीगृह आणि बालरुग्णालय, माता रमाई आंबेडकर स्मशानभूमीतल्या सुविधांमध्ये सुधारणा आणि नेहरू सायन्स सेंटर परिसरातील डेब्रिज हटवण्याची गरज या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली। तसंच 7 रस्ता येथील मोनोरेल ब्रिज तातडीनं मेट्रो स्थानकाला जोडण्याचं काम पूर्ण करावं आणि स्थानिकांसाठी पार्किंगचे दर कमी करून मासिक पास द्यावा, याही मागण्या सचिन अहिर यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्या।